नाशिकमधून एक मोठी बातमी। नाशिकच्या नांदगावमध्ये भीषण अपघात झालेला आहे। भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली 200 फूट खोल दरीत कोसळलेली आहे। यामध्ये 2 भाविक ठार झाले असून 13 जण जखमी आहेत। भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली दरीमध्ये कोसळून मोठा अपघात नाशिकमध्ये झालेला आहे। नांदगावमधली दृश्य तुम्ही पाहताय। यामध्ये 2 भाविकांचा मृत्यू तर 13 जण जखमी झालेले आहेत। नाशिकमधली दृश्य तुम्ही पाहताय। 200 फूट खोल दरीमध्ये भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली कोसळली आणि यामध्ये 2 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, अपघात नेमका कसा घडला, आता सध्या जखमींची प्रकृती कशी आहे? म्हणून एक जागृत देवस्थान आहे, महादेवाचं मंदिर आहे, टेकडीवरती आहे हे मंदिर आणि त्या ठिकाणी वरती जाण्यासाठी काही वर्षांपूर्वी पूर्ण रस्ता तयार केलेला होता आणि उद्या शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे आणि हे जागृत देवस्थान असल्यामुळे या ठिकाणावरनं संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या बाहेरून भाविक येत असतात आणि संध्याकाळी रविवारला संध्याकाळी मुक्कामाला तिथे थांबतात आणि अशाच त्याच्यामध्ये हे भाविक बाहेर म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामधून आलेले होते आणि ते भाविक आल्यानंतर त्यांचं जे ट्रॅक्टर होतं ते त्या डोंगराच्या दरीमध्ये कोसळले आहे। त्याच्यामध्ये 2 भाविक ठार झालेले आणि 13 जण जखमी झाले। या जखमींना तातडीने बोलटणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। आणि धन्यवाद अजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।